नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज मी नेहमीच्या विषयावर नाही बोलणार आहे, ज्योतिषी आणि वास्तुशास्त्र. आज मी तुम्हाला LIC विषयावर बोलणार आहे. LIC म्हणले की पटकन सगळ्यांचा नावडीचा विषय करू नका. जीवनातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणलं की पटकन माणूस फोन कट करतो, नको म्हणतो, हे करतो. पण तुम्हाला सांगतो, देव करो कोणावर त्याची वेळ नाही हो. पण अशी कोणावर वेळ आली आणि कोणाचे मिस्टर जर देवाघरी गेले, जेव्हा आम्ही क्लेम द्यायला जातो त्यांच्या मिसेसकडे, तेव्हा ते फक्त आम्हाला एवढंच म्हणतात की तुम्ही यांना मोठी पॉलिसी का नाही सांगितली यापेक्षा अजून. येऊ नये तशी कोणावर वेळ, खरंच येऊ नये. पण हे जीवन आहे, कुणाच्या हातात काय आहे. आज 8:30 वाजता सकाळी बोललेला माणूस 10 वाजेपर्यंत नाही आहे. भले मग काय हार्ट अटॅक येईल, ॲक्सिडेंट येईल, काही बघतो आपण. तर प्रथम मी तुमचा एवढा वेळ घेणार नाही आहे. मी पटकन तुम्हाला सांगणार आहे की तुमच्याकडे कोणत्या पॉलिसी पाहिजे. पहिली पाहिजे तर हॉस्पिटलमध्ये भरती झालं तर त्यासाठी हॉस्पिटल कॅश पॉलिसी पाहिजे. दुसरी पॉलिसी जर ॲक्सिडेंट झाला तर त्यासाठी पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स पाहिजे. तिसरी पॉलिसी काय पाहिजे तर टर्म इन्शुरन्स, डेथ इन्शुरन्स, की तुमचा डायरेक्ट मृत्यूच झाला तर तशा प्रकारची पॉलिसी असते, टर्म इन्शुरन्स म्हणतो. चौथी पॉलिसी पाहिजे तुम्हाला कंटिन्युअस सेव्हिंगची आवड असलेली. LIC म्हणजे आपलं कोणताही पेन्शन प्लॅन घ्यायला पाहिजे. SIP म्हणा, कोणताही घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी पॉलिसी म्हणजे पाहिजे ती म्हणजे मार्केट प्लस युनिट लिंक्ड प्लॅन. एवढ्या पॉलिसी तुमच्याजवळ असणं आणि त्या वाढवणं आणि त्या सगळ्या फॅमिलीसाठी असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मी हे LIC एजंट म्हणूनही बोलतो आहे, एक एवढा मला यातला अनुभव म्हणूनही बोलतो आहे, ज्योतिषी म्हणून बोलतो आहे, वास्तुशास्त्र म्हणूनही बोलतो आहे. कारण काय किती जरी केलं ना तरी शेवटी कोणीही आपल्या कठीण प्रसंगी जवळ येत नाहीत. पैशाचा विषय काढला की अगदी दररोज येणारे, बसणारे, उठणारेसुद्धा नातेवाईक दूर जातात, पळून जातात, येत नाहीत, फोन उचलत नाहीत. आणि तेव्हा खंबीरपणे तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे एक आणि एकच गोष्ट मागे राहते, आधार देते, ती म्हणजे LIC. त्यातून जो तुम्हाला मोठी अमाऊंट मिळणार आहे, क्लेम मिळणार आहे, त्यावर तुमचा उदरनिर्वाह चालू शकतो. आणि समजा मेलंच पाहिजे असं काही नाही मेलं तरीसुद्धा तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी किंवा जो पॉलिसीचा तुमचा टर्म घेतला असेल त्यानुसार तुम्हाला एक मोठाली रक्कम मिळणारच आहे. आजकाल सेव्हिंग कुणातरच आहे, कुणाचंच राहत नाही, कुणालाच आवडत नाही. सेव्हिंग केले की कोण म्हणेल फर्निचर घेऊ, गाडी घेऊ, कुठला पाहुणा येईल, अहो जरा मला अडचण नाही, जरा काही देता का म्हणेल, हे म्हणेल, ते म्हणेल. काय सेव्हिंग करायला कुणालाही आवडत नाही, कुणाचंही नको आहे. आणि LIC ही सेव्हिंगसाठी आणि 4 ते 8% इंटरेस्ट मिळेल यासाठी घ्यायची. आणि मग गव्हर्मेंट LICच का? तर गव्हर्मेंटकडे ही गव्हर्मेंट ग्रँटेड आहे आणि त्याबरोबर यातला बहुतेक पैसा हा सरकार गोरगरिबांच्या विकासासाठी, कल्याणासाठी, रोडसाठी, ब्रिजसाठी अशा वेगवेगळ्या प्रसंगासाठी वापरतो. त्यामुळे तुमच्या या छोट्याशा निर्णयामुळं अनेक जणांचं पुण्य तुम्हाला मागे लागणार आहे. त्याचबरोबर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. इनडायरेक्टली, डायरेक्टली एक प्रकारची ती एक देशसेवाच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.